सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला संपूर्ण भावार्थ. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय संगती सांगतेवेळी हा पहिला अध्याय म्हणजे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असे म्हटले आहे. अर्थात गीताशास्त्राचे प्रवृत्तीनिमित्त म्हणजे भगवंत गीताशास्त्र सांगण्याकरिता का प्रवृत्त झाले ते या अध्यायात सांगितले आहे. पहिल्या ओळीत ओम नमोजी अध्याय म्हणजे ओम या परमात्मवाचक मांगलिक नामाचा शब्दाचा औचित्यपूर्ण उपयोग करून आदिबीजाला अर्थात परमात्म्याला अभेद तत्वाने नमन केले आहे. कारण ओम हा परब्रह्माचा वाचक आहे. परमात्म्याचे वाचक नाम व नामी जो सर्व व्यापक परमंगल रूप परमात्मा यांचा तत्वतः अभेदच आहे. भगवान बादरायणाचार्यांनी ब्रह्मसूत्रात सांगितले. चतुसूत्रीतच वेदांतशास्त्रातील सर्व सिद्धांताचे सारसर्वस्व गायले आहे. चतुसूत्रीत पहिले सूत्र म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासा हे होय. त्या ब्रह्मवाचक अशा ओम पदाची योजना करून प्रथम सूत्रात सूचित केले आहे. कारण पुढील 3 सूत्रांचा तंतोतंत अनुवाद श्री ज्ञानेश्वर महाराजांनी याच ओवीमध्ये ज्या अर्थी केला आहे त्या अर्थी उपनिर्दिष्ट पहिले सूत्र ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत अर्थता आक्षिप्त आहेच असे सिद्ध होते. दुसरे सूत्र म्हणजे जन्माद्यश्य यतः हे होय. अर्थात जगाचे उत्पत्ती स्थिती लय ज्या कारणापासून होतात ते ब्रह्म होय. त्याचा अनुवाद ओम नमोजी अध्याय हे होय. अध्याय म्हणजे आद्य जगत कारण ब्रह्म होय. तिसरे सूत्र म्हणजे शास्त्रयोनित्वात हे होय. त्याचा अनुवाद म्हणजे वेद प्रतिपाद्या वेदकर्ता वा वेदगम्यक्य असा परमात्मा हा होय. आणि चौथे सूत्र म्हणजे तत्व समन्वयात हे होय. त्याचा अनुवाद म्हणजे जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा हा आहे. सर्व वेदांताचा समन्वय एकमेव जगत कारण ब्रह्मातच आहे असे सांगून महावाक्यार्थरूप जीव ब्रह्मैक्याचे अर्थात अखंडार्थतेचे प्रतिपादन या सूत्रात केले आहे. तेच एकांतिक ऐक्य यात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. जे ब्रह्म ओंकार स्वरूप आहे, जे ब्रह्म अखिल जगाचे आद्य कारण आहे, जे ब्रह्म वेद प्रतिपाद्य म्हणजे सर्वज्ञ वेदकर्ता किंवा वैदिक गम्य अर्थात वेद कारण आहे, जे ब्रह्म स्वसंवेद्य म्हणजे स्वयंप्रकाश असून आत्मरूप म्हणजे त्वंपद लक्षासी अभिन्न आहे, त्या परमात्म्यास माझा नमस्कार असो. सारांश. चतुसूत्रीचे तात्पर्य किंबहुना सर्व वेदांत सिद्धांताचे सार सर्वस्व श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथारंभी लिहिलेल्या ओव्यापैकी पहिल्या 3.5 चरणात्मक एकाच ओवीत गोवले आहे. दुसऱ्या ओवीपासून ते 20 ओवीपर्यंत श्री गणेशाचे काव्यमय नमन लिहिले आहे. त्यात प्रथम ओवीत सांगितलेला ओंकार स्वरूप आद्य जगत कारण केवळ वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य असून आत्मरूप अर्थात त्वपद लक्षाशी अभिन्न असणाऱ्या देवा तूच गणेश आहेस व तूच संपूर्ण विषय आणि वृत्ती ज्ञान यांचा सामान्य प्रकाशक आहेस, त्या तुला माझा नमस्कार असो. त्यानंतर ओवी 21 मध्ये चातुर्य वागर्थ व कला यांची देवता जी विश्वमोहिनी शारदा तिला नमन केले आहे. त्यानंतर त्यांच्या कृपेने आपण पूर्ण काम झालो त्या सद्गुरू निवृत्तीनाथांना नमन केले. पुढे भगवद्गीता ज्या महाभारतांतर्गत भाग आहे त्या महाभारत ग्रंथाचे महात्म्य, परमार्थाची जन्मभूमी, सर्व विद्याचे मूळपीठ, काव्य, सर्व काव्यांचा राव इत्यादी विशेषणांनी वर्णन आहे. अतिप्राचीन अशा संस्कृत वाङ्मयात अध्यात्म तत्वज्ञान साहित्य आणि इतिहास या बाबतीत श्री भगवान व्यास महर्षीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे, यात वाद नाही. भगवान व्यासांनी ब्रह्मसूत्र, 18 पुराणे, महाभारत, भागवत, श्रीमद भागवत इत्यादी अनेक ग्रंथाची रचना केली. व्याससूत्रे ही श्रुत्यर्थ निर्णयाकरता लिहिली. त्यातही महाभारत म्हणजे जणू 5वा वेद आहे. कारण महाभारतात असलेल्या तत्वज्ञान आख्याने, धर्मनीतीपरक प्रकरणे, नामभक्तियोग इत्यादी विषयांच्या दृष्टीने महाभारताचे ज्ञान सर्वज्ञ तुल्य वेदासारखे अगाध आहे, म्हणून सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. तसेच महाभारतात प्रामुख्याने सांगितलेले धर्मनीती, भक्ती, ज्ञान, वैराग्य, वेदांचे निरंकुश प्रामाण्य इत्यादी विषय हा एक उच्चिष्ठाचा भाग इतर ग्रंथकारांनी स्पष्ट करून सांगितला. भक्ती व तत्वज्ञान यासारखे विषय अपूर्व सुंदर कथासंवाद दृष्टांतद्वारा व तेही काव्यपूर्ण रसाळ भाषेत महाभारतात सांगितले आहे. या लोकोत्तर प्रतिपादन शैलीमुळे श्रोत्यास किंबहुना विषयासक्तीसह भगवत प्राप्तीची ओढ निर्माण होते. त्या महाभारतातील श्री व्यासांच्या अपूर्व सुंदर शैलीचा सर्व ग्रंथकारांनी, साधू संतांनी आपापल्या ग्रंथातून उपयोग केल्याचे आढळत आहे.
त्यातही भागवत धर्मीय साधू संतांनी आपापल्या ग्रंथामधून भक्ती, ज्ञान, वैराग्यादी विषय इतक्या अमृतमधुर, रोचक, गोड, अर्थपूर्ण भाषेत सांगितले आहे की ते पाहिले म्हणजे भगवान व्यासांच्याच अपूर्व सुंदर प्रतिपादन शैलीचा छाया त्यावर पडली असल्याचे दिसून येते. वेदोपनिषदात प्रतिपादिलेला जो ब्रह्मस्थितीरूप मोक्ष श्री व्यासांनी अंतिम साध्य म्हणून सांगितला, त्याची जी विवेक, वैराग्य, हरी, सद्गुरुकृपा इत्यादी अंतरंग बहिरंग साधने उपदेशिली, तोच मोक्ष व तीच साधने इतर ग्रंथकारांनीही प्रतिपादिली, तेच विषय त्याच भूमिकेवर सांगितले, फक्त मांडणीत सुलभता आणली इतकाच काय तो फरक. त्यानंतर ज्या गीताशास्त्रावर टीका व्याख्यान करावायचे व त्या गीता ग्रंथाचेही महात्म्य भारत कमळपरागू जिची अपेक्षा विरक्त करतात, जिचे सेवन अनुभवी संत करतात, सोहमभावी पारंगतही जिचे सेवन करतात व जिची प्रत्यक्ष ब्रह्मदेव व शंकरही प्रशंसा करतात, असे वर्णिले आहे. यात अतींद्रिय सच्चिदानंद घन प्राणिमात्रांच्या इच्छेचा विषय जो अद्वितीय परमात्मा तोच या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे, असे सूचित केले. त्यानंतर ही गीताशास्त्र श्रवण करणाऱ्या श्रोत्यांनी आपापल्या चित्तास हळुवारपणा आणून श्रवण करावे. शिवाय अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता आहे तेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत. म्हणजे ऐहिक राज्य वैभवादिकांचा त्याग करणारे, वैराग्यशील व पापरहित असतील तेच अधिकारी आहेत. त्यांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. आपल्या या बोलण्याने समोर बसलेल्या थोर श्रोत्यांचा अनादर झाला असेल म्हणून मी सलगीने बोललो, ती माझी आपले चरणी लढीवळपणाची विनंती आहे. अशा लढीवळपणाचा परिहार दिला आहे. पुढे गीताशास्त्राचा विचार करताना प्रत्यक्ष श्री शंभूही आश्चर्यचकित झाले. सर्वज्ञ तुल्य वेदही जेथे वेडावले, त्या थोर अशा गीताशास्त्रावर व्याख्यान करण्यास मी अल्पज्ञ व मतिमंद बालकाने प्रवृत्त होणे धार्ष्ट्याचे आहे, याची जाणीव आपणास असल्याचे सुचविले. परंतु ज्या श्रीगुरूच्या कृपाप्रसादाच्या आधारावर व व्याख्यान करण्याचे धाडस केले आहे, ती गुरुकृपा मी हे हाती घेतलेले कार्य तडीस नेईल, असे आत्मविश्वासाने सांगून त्या कृपेची वास्तू सामर्थ्य शक्ती वर्णिली आहे. अत्यंत निर्विशेष सत्सामान्य ब्रह्मस्वरूपच आपल्याशी अभिन्न असलेल्या मायाशक्तीच्या सहकार्याने सोपादिक झाले. म्हणजे शब्द, पद आणि अर्थ, वस्तू किंवा पदार्थ अशा उभय स्वरूपाने आविष्कृत अभिव्यक्त प्रमाण गोचर होऊ लागते. चराचरात्मक विविध नामरूपे वर्तने यांनी युक्त असलेल्या विशाल विश्वब्रह्माचे अधिष्ठान एकमेव द्वितीय ब्रह्म आहे. ते पूर्ण स्वरूप तत्वतःच मूळच्या एकत्व स्वरूपात मुळीच बिघाड न होऊ देता मायाशक्तीमुळे अनेकत्वाने भासते. पद व अर्थ वस्तुरूपाने प्रपंचाचा असीम विस्तार, अफाट पसारा म्हणजेच हे दृश्यमान विश्व होय. त्यात प्रत्येक शब्दात व प्रत्येक वस्तूत, पदार्थात सामर्थ्यरूप वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्यास अनुक्रमे शब्दशक्ती व वस्तुशक्ती असे म्हणतात. सर्व शब्द प्रपंच, सर्व वर्ण प्रकृती रूप ओंकारातच अंतर्भूत आहेत. तसेच सर्व शब्दशक्ती व वस्तुशक्ती मूळ मायेच्याच अंगभूत आहेत. ती माया अनादी असल्यामुळे शब्द सामर्थ्य व वस्तू सामर्थ्य शक्ती ही अनादीच आहेत. त्यात शब्दनिष्ठ शक्ती अर्थात शब्द शक्तिवृत्ती वा लक्षणवृत्ती ज्यास ज्ञान असेल त्यासच शब्द आपल्या अर्थाचे ज्ञान करून देतो, इतरास नाही. अतींद्रिय धर्म ब्रह्माचे ज्ञान प्राप्त्यर्थे श्री सद्गुरू शरण व्हावे लागते. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्याच तत्वमशादी महावाक्योपदेशाविना मोक्ष होत नाही. वस्तू सामर्थ्य शक्तीची गोष्ट मात्र तशी नाही. कारण जल, अग्नी इत्यादी पदार्थात वस्तुतः अनुक्रमे ओले करण्याची किंवा दाह करण्याची शक्ती आहे. हे सर्वानुभव सिद्ध आहे. त्या अग्न्यादी पदार्थाशी ज्याचा संबंध आहे त्याचवर अग्न्यादी पदार्थ आपापल्या अंगभूत शक्तीद्वारा दाहादी कार्य करीत असतात. ते स्वकार्य करतेवेळी आपल्याशी संबंधित होणाऱ्या व्यक्तीस आपल्या व्यक्तीचे ज्ञान आहे किंवा नाही, ती संबोधित होणारी वस्तू योग्य व अयोग्य आहे याचीही त्यास अपेक्षा असत नाही. अतएव आपली शक्ती ज्ञात असणाऱ्या वा नसणाऱ्या व्यक्तीवर पात्रापात्र विचार निरपेक्षतेने अग्न्यादी वस्तू आपापल्या अंगभूत सामर्थ्यरूप शक्तीचे कार्य करीत असतात. मनुष्य देहात राग द्वेषमूलक देह तादात्म्य भ्रांतीने केलेल्या शुभाशुभ कर्मातही अष्टोत्पत्तीद्वारा सुखदुःखात्मक फळे निर्माण करण्याची अंगभूत शक्ती आहे. म्हणून ती प्रकर्षाने फलोन्मुख झाल्यावर भोगत्यास त्याचे ज्ञान असो वा नसो, त्यात ते फळ आवडो अगर न आवडो,
बलवान अदृष्ट त्यास सुखदुःखात्मक फळे भोगावयाच लावते. हीच ती शुभाशुभ कर्मातील अंगभूत सामर्थ्यरूप वस्तुशक्ती आहे. त्याची ईश्वर फक्त व्यवस्थित ठेवणारा विश्वस्त आहे. परिसाचा लोखंडाशी कोणत्या का निमित्ताने होईना पण संबंध आला की लोखंडाचे सोने होते. ही केवळ वस्तू सामर्थ्य शक्तीच आहे, त्यात नवल असे काही नाही. देवाच्या वस्तू सामर्थ्य शक्तीविषयी एक संग्रह श्लोक आहे, तो असा: अयमुत्तमो यमधमो जात्या रूपेण संपदा वयसा श्लाघो वा श्लाघ्यो वेतम न वेत्ती भगवाननुग्रहावसरे. याचा भावार्थ असा की षडगुणेश्वर्य भगवान एखाद्यावर अनुग्रह करण्याच्या अवसरी त्याच्या उत्तम अदमतेस न जाणता जाती संपत्ती पात्रापात्र विचार निरपेक्ष राहून त्यास कृतार्थ करतो. त्याविषयी श्री ज्ञानेश्वर म्हणतात: तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रापात्र, कैवल्या ऐसे पवित्र, जे वैरियाही दिदले. देवा, तुझे औदार्य स्वतंत्र आहे. तू द्यावयास लागलास म्हणजे हा पात्र आहे, हा अपात्र आहे अशी निवड मुळी करत नाही. मोक्षासारखी पवित्र वस्तू पण तू आपल्या वैऱ्यांनाही दिलीस. त्याप्रमाणे सकलार्थ मती प्रकाशो म्हणजे ज्ञेय व वृत्ती ज्ञान साक्षीत्वाने सामान्य प्रकाशक स्वयंप्रकाश श्री गणेशाशी अभिन्न असणारी मायाशक्तिरूप अनादिसिद्ध सरस्वती वाग्देवताच जर खरोखर प्रगट झाली म्हणजे एखाद्यावर प्रसन्न झाली तर मुक्यालाही ती सौष्ठवपूर्ण यथार्थ अर्थवाक शब्दाविष्कारक्षम अशी भारती म्हणजे वाणी देते. ही केवळ वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, त्यात नवलते काय, असा दृष्टांत देऊन श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात: श्री गुरुकृपेने काय एक होणार नाही. माझे अनायासाने वाहणारे श्वासोच्छवासही काव्यग्रंथ होतील. हा गीतार्थ करण्याची माझी योग्यता नाही, तरी पण श्री गुरुकृपेच्या सामर्थ्यावर प्रवृत्त झालो आहे. मी हा ग्रंथ करतो असे नव्हे, तर हे कृपेचे वैभवतीये. बरे असो, गीतार्थ करण्यात केवळ श्री गुरूंचे महात्म्य ही श्री गुरूंची वास्तू सामर्थ्य शक्ती आहे, त्यात नवलते काय. म्हणून हे गुरुवर्या, मी आपला अनुग्रहित आहे, त्यामुळे आपणच मजकडून गीतार्थ बोलविणार आहेत. अशी या ओवीत अत्यंत मार्मिकतेने व अगदी आटोपत्या शब्दात श्री गुरुकृपेची वास्तू सामर्थ्य शक्ती श्री ज्ञानेशांनी प्रतिपादिली आहे. मी कळसूत्री लाकडाची बाहुली असून तिला दोऱ्याच्या आधारे नाचविणारे सूत्रधार श्री सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत. म्हणून त्यांच्याजवळ गीताशास्त्रावरील टीका ग्रंथ करण्यास आरंभ कर अशी आशीर्वादपूर्वक आज्ञा मागितली व ती मिळाल्यामुळे परम उल्हासास पावून गीताशास्त्राचा टीकाग्रंथ अर्थात भगवंतांनी अर्जुनास केलेल्या उपदेशाचा अनुवाद करण्यास श्री ज्ञानेश्वर महाराज आरंभ करतात. पुत्रस्नेहाने मोहित झालेल्या धृतराष्ट्राने संजयास असा प्रश्न विचारला की, धर्मक्षेत्रावर माझे हे पंडूचे पुत्र जाऊन एवढा वेळ काय करीत आहेत? याचे उत्तर देतेवेळी संजयाने कौरव व पांडव या उभय पक्षातील सैन्याचे रथी महारथी त्यांचे रथ यांचे वर्णन केले आहे. दुर्योधनाने द्रोणाचार्याच्या जवळ पांडव सैन्याची व त्यांचा सेनापती जो भीम त्याची अवहेलना करून आपल्या सैन्याचे वर्णन करून तो आपल्या सैन्याचे सेनापती जे भीष्म आहेत त्यांच्या आज्ञेत सर्वांनी राहावे अशी आपल्या सैन्यास आज्ञा करतो. त्यानंतर सर्वांच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या रथाचे भगवंताच्या भक्तवात्सल्याचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. त्या युद्धक्षेत्रावर जो शंख निनाद झाला त्यामुळे प्रत्यक्ष आदिपुरुष विस्मित होऊन कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून तो आवेशयुक्त शंखनाद बंद केला. तथापि त्या शंखनिनादाचा पडिसाद घुमत होता, त्यामुळेच कौरव सैन्याची धांदल झाली. आता युद्धाची सर्व तयारी होऊन उभय पक्षी प्रलयातील मेघवर्षाप्रमाणे बाणांची वृष्टी करण्याची वेळ आली आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे. कौरव सैन्याची तयारी पाहून त्या प्रसंगी मनात संतोषयुक्त होऊन अर्जुनाने त्या सर्व सैन्यावर नजर टाकली व आपले धनुष्य सहज लीलेने उचलले. त्यावेळी अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्यास भगवंतास सांगितले. कारण रणात मला कोणाशी युद्ध करायचे आहे ते मला पाहिले पाहिजे. या अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे भगवंतांनी रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला. ते सर्व सैन्य पाहून अर्जुनास तेथे युद्धाकरिता जमलेले भीष्म द्रोणादिक शत्रू आहेत असे न वाटता ते आपले पूजनीय गुरु, भाऊ, मामा, पुत्र, पौत्र
आहेत असेच वाटले. त्यामुळे अतिस्नेहाने मोहित झालेला अर्जुन खेदयुक्त अंतकरणाने अच्युतास म्हणाला, देवा, हा येथे जमलेला मेळावा माझा गोत्रवर्गच आहे. हे पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात अकस्मात कृपा उत्पन्न झाली व त्यामुळे अपमानाने अर्जुनाची पूर्वीची स्वाभाविक असलेली वीरवृत्ती लोपली गेली. त्यामुळे प्रत्यक्ष शंकरानेही युद्धात जिंकणाऱ्या निधड्या छातीच्या अर्जुनाची गात्रे युद्धास आरंभ होण्यापूर्वीच शिथिल होऊन त्याच्या हातातील गांडीव धनुष्यही गळून पडला. अशी अर्जुनाची करुणास्पद स्थिती श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिली आहे. मोहित झालेल्या अर्जुनाने आपण युद्धापासून परावृत्त का झालो याची प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या कारणमीमांसा सांगितली. त्याचा अनुवाद पहिल्या अध्यायाच्या शेवटपर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे. त्यात क्षत्रियास योग्यता असणारी जी वीरवृत्ती तिचा लोप होऊन अर्जुन दया, करुणा, कृपा या अयोग्य अशा सात्विक वृत्तीने युक्त झाला होता, असे प्रतिपादिले आहे. अर्जुन म्हणतो, देवा, आचार्य, पितर, पितामह या सर्वांना मारून मिळणारा विजय व राज्य यातील मला काहीही नको, कारण गुरुगोत्रजांना मारल्याचे पाप मला लागेल. असे सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुन पापभीरू अर्थात पापाला किती भीत होता हे सांगितले. दुर्योधनाधिक अभिमान मदाने भुलून गेले असल्यामुळे त्यांना जरी कळत नसले तरी माझे हित अनहित मला कळते. कारण गुरु व कुलादिकांचा वध केल्यामुळे कुलधर्माचा नाश, त्यामुळे धर्मनाश, अधर्मवृद्धी, वर्णसंकर, त्यामुळे शेवटी कुलाचा अधःपाताला मी कारणीभूत होईन. ज्या युद्ध प्रवृत्तीमुळे हेवरील अनर्थ घडणार ते युद्धच न करणे बरे. मी अशस्त्र अशा अवस्थेत असता मला सशस्त्र असणाऱ्या कौरवांनी मारले तरी तेच मला क्षेमतर आहे, म्हणून मी युद्ध करणार नाही, असा अर्जुन उद्वेगयुक्त होऊन व नश्वर न धरत गहिवर येऊन त्याने शस्त्रादिकांचा त्याग केला व रथातून खाली उडी टाकली. आता खेदयुक्त अर्जुनास श्रीकृष्ण परमात्मा कोणत्या रीतीने परमार्थाचा उपदेश करतील ती सविस्तर कथा दुसऱ्या अध्यायात सांगू, असे श्री निवृत्तीनाथाचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून हा पहिला अध्याय समाप्त केला.